रवी आणि शनी यांचा षडाष्टक योग तयार झालेला आहे. तर मकर राशीवर रवी आणि शनी षडाष्टक योगाचा काय परिणाम होऊ शकतो? हा काळ काहींसाठी आव्हान घेऊन येईल, तर काहींसाठी नवे धडे व यशाची पायभरणी करेल. तर आपण पाहूया की मकर राशीच्या व्यक्तींसाठी करिअर, अर्थकारण, नातेसंबंध आणि आरोग्य याच्यावर या योगाचा नक्की परिणाम काय होईल. मकर राशीवरील रवी शनी षडाष्टक योगासाठी काही शास्त्रीय दृष्टिकोन आहेत. जसे की रवीचा आपण विचार केला तर तो अहंकार, तेज आणि अधिकार दाखवतो, आणि शनीचा विचार केला ना तर तो शिस्त, कष्ट आणि विलंब दाखवतो. आता षडाष्टक म्हणजे काय? हे दोघे एकमेकांपासून 6 आणि 8 घरांमध्ये येतात. अशा व्यक्तीच्या जीवनात संघर्ष, कसोटी आणि बदल यांचा काळ सुरू होत असतो, आणि हे रवी शनी षडाष्टक योगाचं लक्षणच आहे. तर हा काळ जो आहे ना तो फक्त 31 दिवसांसाठी आहे. षडाष्टकेच व्यय वैरम पीडाम चैव प्रदर्शयेत आरोग्यम धनहानिंच विवादंच प्रजायते. बृहत्पराशरी होराशास्त्रामध्ये षडाष्टक योगाचे एक लक्षण सांगितलेलं आहे, आणि हे गोचरीने तयार झालेलं आहे. त्यामुळे तुमच्या वैयक्तिक पत्रिकेचा तर ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. जेव्हा ग्रह षडाष्टक स्थानात येतात ना तेव्हा परस्पर विरोध, ताण, आरोग्य व धनहानी तसेच वादविवाद निर्माण होतात. पण लक्षात ठेवा, मकर राशीसाठी हा योग जरी ताण निर्माण करत असला ना तरी शनी हा स्वतः मकर राशीचा स्वामी असल्याने शेवटी परिश्रमाचे फळ आणि दीर्घकालीन स्थैर्य मिळवून देत असतो. त्यामुळे मकर राशीचा एक फायदा आहे की त्यांच्याच राशीचा स्वामी तो शनी आहे. एकूण वातावरणाचा जर आपण विचार केला की नाही तर रवी पुन्हा एकदा अधिकार दाखवतो, थोडा अहंभाव दाखवतो, पण प्रकाश पण दाखवतो. त्याचबरोबर शनी जो आहे तो शिस्त पण दाखवतो, मर्यादा पण दाखवतो आणि परिश्रम पण दाखवतो. आता ह्या दोघांमध्ये 6 आणि 8 यांचं नातं तयार झालेलं आहे. म्हणजे काय की व्यक्तीच्या मनामध्ये विचार येतो आपण करूनच दाखवलं पाहिजे, आणि दुसरा पण विचार येतो की थोडा संयमही ठेवला पाहिजे. तर ह्या दोन ज्या वृत्ती आहेत आपल्या मनाच्या त्याच्यामध्ये थोडा ताण येत असतो. मकर राशीसाठी सिंह राशी 8व्या भावात येते. त्यामुळे काय होतं की बदल किंवा पुनर्संरचना, विमा, कर किंवा कायद्याशी निगडीत बाबी यावरती लक्ष केंद्रित होते. याचबरोबर शनी तुमच्या राशीपासून 3ऱ्या भावात आहे. त्यामुळे धैर्य, संप्रेषण, लेखन किंवा सेल्समन किंवा भावंडांचे विषय किंवा लहान प्रवास याच्यामध्ये थोडं कसोटीचं वातावरण तयार होतं. करिअर, नोकरी, कमिटी, ऑडिट, कॉम्प्लायन्स अशा अंतर्गत तपासण्या किंवा पुनर्रचना समोर येऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला कागदपत्रांची बाजू घट्ट ठेवणं फार गरजेचं आहे. वरिष्ठांशी तुम्ही अहंभाव टाळायला पाहिजे बरं का. मुद्दे किंवा डेटा, ईमेल, ट्रेल किंवा डेटा डिझाईन ह्या गोष्टी तुम्ही स्पष्ट ठेवल्या पाहिजेत. 3ऱ्या भावात शनी तुम्हाला काय सांगतो की थोडं तुम्ही कौशल्यामध्ये वृद्धी केली पाहिजे बरं का, कारण की याचा तुम्हाला पुढं जाऊन फार फायदा होईल. हाय परफॉर्मन्स हाच तुमचा एक यशाचा मंत्र राहील बरं का. श्रेय मिळायला उशीर होऊ शकतो, पण ते श्रेय टिकाऊ असतं. म्हणून ह्या पुढच्या 1 महिन्यामध्ये थोडा नोकरीमध्ये ताण तुम्हाला येऊ शकतो, किंवा जिथं तुमची चूक नव्हती तिथं सुद्धा तुम्हाला कदाचित बोलणे खावे लागू शकतात. कॅश फ्लो बफर ठेवा तुम्ही बरं का, कारण की कसं आहे अचानक खर्च ह्या गोष्टी होऊ शकतात. भागीदारांशी पारदर्शकता वाढवली पाहिजे. रिव्हेन्यू, शेअर किंवा कमिशन याचीच तुम्ही स्पष्टपणे लेखणी तयार केली पाहिजे, किंवा त्याच्याबद्दलचे पुरावे तुमच्याकडे हवे आहेत. ग्राहकांच्या तक्रारीवर तुम्ही जलद प्रतिसाद दिला पाहिजे जर तुम्ही कुठं व्यवसाय करत असाल ना. त्यामुळे तुमच्या ब्रँडची हानी पण टाळली जाईल बरं का. आता 8वा भाव सक्रिय झालेला आहे बरं का. त्यामुळे विमा किंवा कर, कर्ज, वारसा किंवा क्लेम याच्या फायली मात्र नीट सांभाळा. त्या कधीही तुम्हाला उपयोगाला येऊ शकतात. थोडी इमर्जन्सीसाठी फंड पण वाढवून ठेवले पाहिजेत. दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये घाबरून विक्री करू नये, पण हाय रिस्क किंवा शॉर्टकट पण तुम्ही टाळला पाहिजे. टॅक्स संबंधित काही प्रूफ्स असतील किंवा गुंतवणुकीचे तुमच्याकडे स्टेटमेंट असतील ना तर ते सुद्धा व्यवस्थित ठेवले पाहिजेत तुम्ही. त्याच्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा करू नये.
सिंह रास ही 8व्या भावात येते तुमच्या राशीपासून. त्यामुळे पाठीचा कणा, हृदयाचा भाग, रक्तदाब किंवा झोप किंवा पाणी संतुलन, पाय, हाडे यांच्यामध्ये थोडासा त्रास जाणवू शकतो. चालणे किंवा पाणी पिणे किंवा मीठ, तेल ह्यामध्ये नियंत्रण ठेवणे किंवा नियमित तपासणी करणे ह्या गोष्टींवरती तुमचं लक्ष वाढलं पाहिजे बरं का. मानसिक ताणासाठी श्वसन साधना किंवा ध्यान या उपयुक्त ठरतील. छोट्या मुद्द्यांवरती अहमभाव तुमचा टक्कर घेऊ शकतो बरं का. त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा व सौम्य ठेवा. संयुक्त आर्थिक निर्णय लेखी व पारदर्शक ठेवा. म्हणजे तुमच्या मित्रांबरोबर तुम्ही एकत्रितपणे काही आर्थिक निर्णय घेतलेले असतात, गुंतवणूक केलेली असते, तर त्याच्यामध्ये तुम्ही काही ना काहीतरी लेखी प्रूफ्स ठेवले पाहिजे आहेत. कुटुंबात वडीलधाऱ्यांच्या आरोग्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या सल्ल्याला तुम्ही मानच दिला पाहिजे. शिक्षणाबद्दल किंवा विद्यार्थ्यांबद्दल बोललं ना, तर लेखन, सादरीकरण, स्पर्धा परीक्षा किंवा शॉर्ट कोर्सेस ह्यासाठी हा काळ अनुकूल आहे. या अभ्यासक्रमात तुम्ही विद्यार्थी सगळे नोट्स घेत असाल किंवा अभ्यासाचं तुम्ही रिपिटेशन करत असाल, टेस्ट सिरीज देत असाल ना, तर ह्यावरती थोडा फोकस पण वाढवा. विचलनापासून मात्र तुम्ही दूर राहिलं पाहिजे. विचलन अजिबात येता कामा नये. विद्यार्थी काही संशोधन करत असतील किंवा इंटर्नशिप करत असतील ना, तर तिथं तुम्ही प्रॉपर डेटा कलेक्शन करा. डॉक्युमेंटेशन तुमचं मजबूत ठेवा, ज्याचा फायदा तुमचा परफॉर्मन्स चांगला करण्यासाठी होईल. त्याच्यामध्ये हलगर्जीपणा नको आहे. लहान प्रवास फलदायी होतील बरं का. नेटवर्किंग पण चांगलं मिळेल. सामाजिक कॉन्टॅक्ट्स तुमचे वाढतील. लांब किंवा अनियोजित प्रवास असतात किंवा त्या प्रवासामध्ये खर्च किंवा विलंब पण होऊ शकतो. त्यामुळे आधीच व्यवस्थित प्लॅन केला पाहिजे. वारसा असेल, विमा क्लेम्स असतील, करार असतील किंवा KYC अलीकडच्या काळात जास्त बघितलं जातं. याच्यामध्ये काही त्रुटी राहू देऊ नका, अन्यथा तुमचे इतर व्यवहार पण ठप्प होऊ शकतात. कारण की हा काळ कसा आहे, षडाष्टक योग म्हणजे अडचणी आणणाराच काळ असतो. तर जुन्या प्रकरणांचे समेट किंवा क्लोजर करण्यासाठी हा काळ योग्य आहे. पण कायदेशीर सल्ल्यानिशी तुम्ही पुढं गेलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही योग्य कायदेशीर सल्लागाराचं मत घ्यावं. 8वा भाव मित्रांनो तुमच्यासाठी आत्मपरीक्षण पण दाखवतो. बदलाला तुम्ही विरोध न करता स्वीकार केला पाहिजे आणि शिस्तीवर भर दिला पाहिजे बरं का. मग त्यासाठी तुम्ही मग जप, ध्यान, उपासना किंवा दान धर्म यामुळे तुमचं मनही स्थिर होऊ शकतं. याच्यासाठी मग काही सोपे उपाय असतील तर आपल्या पारंपरिक शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. सूर्याला तांब्या किंवा काच याच्या वाटीतून किंवा पात्रातून पाण्याचं अर्घ देणे फार लाभदायक ठरतं. थोडे अक्षता व लाल फूल पण वाहणं तुम्हाला लाभदायक ठरतं. दररोज तुम्ही 108 वेळा तुमच्या गुरूंनी शिकवलेला मंत्र तुम्ही म्हणणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला एक चांगली बुद्धी सुचत राहते आणि कठीण परिस्थितीत सुद्धा निर्णय घेण्याच्या क्षमता तुमच्यामध्ये वाढलेली असते. आर्थिक गोष्टीचं व्यवस्थापन पण गरजेचं आहे. थोडक्यात काय, कष्ट अधिक शिस्त अधिक कागदपत्रांची व्यवस्थितता म्हणजेच काय, संरक्षण. ठीक आहे, हा काळ तुम्हाला आव्हानं देईल, पण जे स्थिर पावलांनी, पुराव्यांसह आणि नम्रतेने पुढे जातात ना, त्यांना टिकाऊ लाभ मिळतात. मित्रांनो, रवी शनी षडाष्टक योग हा फक्त तुमच्याच राशीला अडचणी आणणार आहे असं नाही. पण तुमच्या मूळ जन्मपत्रिकेमध्ये गुरुचं बळ चांगलं असेल, बुधाचं बळ चांगलं असेल, शुक्र चांगला असेल ना, तर रवी शनी षडाष्टक योग तुम्हाला चांगलीही फळं देत असतो. त्यामुळे हा षडाष्टक योग जो आहे हा महिन्यासाठी फक्त वर्षातून एकदा गोचरीने तयार होतो आणि तो 16 ऑगस्टपासून तयार झालेला आहे आणि तिथून पुढं तो 16 सप्टेंबरपर्यंत राहत आहे. त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा तुम्ही सारासार विचार करा, चिंतन करा आणि त्याप्रमाणे तुम्ही कसं बिहेव करायचं, काय गोष्टी पुढं करायच्या आहेत, कसं पाऊल टाकायचं आहे यावरती तुम्ही चिंतन करा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम.